सार्वजनिक बांधकाम विभागानं वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यानं इंगळी तालुका हातकणंगले इथल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख केशव नारायण पाटील आणि इंगळी गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। येत्या 1 जानेवारी 2026 रोजी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर इथल्या बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। इंगळी परिसरातील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी केशव पाटील आणि ग्रामस्थांनी यापूर्वी 2 वेळा तीव्र आंदोलन केली होती। 20 जानेवारी 2025 रोजी पहिला आंदोलन तर 12 ऑगस्ट 2025 रोजी सलग 3 दिवस गाव बंद ठेवून 6 मोठी विहीर परिसरात आमरण उपोषण करण्यात आलं होतं। त्यानंतर काही कामं मंजूर झाली होती, त्यापैकी इंगळी इथल्या ओढ्यावरील मंजूर पुलाचं काम अद्याप सुरू झालेलं नाही। वर्क ऑर्डर होऊन 2 वर्षे उमटली तरी इंगळी चंदूर रस्त्याचं काम अपूर्ण आहे। 14 जून 2019च्या शासनादेशानुसार पुलासाठी लागणाऱ्या जमिनीचा मोबदला अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही। इंगळी ते हुपरी रस्त्याचं काम, संरक्षण भिंत आणि इंगळी ते तळंदगे फाटा रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरण करणं ही कामं अद्याप चालू झालेली नाहीत। आंदोलन काळात बांधकाम विभागाचे अधिकारी प्रवीण मोरे आणि प्रीतम राजपूत यांनी दिवाळीनंतर कामाला सुरुवात केली जाईल असं जिल्हा बांधकाम अधिकारी रवींद्र तोंदले यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्र दिलं होतं। स्वतः तोंदले यांनी स्थळ पाहणीही केली होती। मात्र दिवाळी होऊन 3 महिने उलटले तरी कामाची एक वीटही रचली न गेल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। जर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही तर केशव पाटील यांच्यासह शहनूर नायकवडे, सुरेश लोहार, विजय जाधव, बबन पाटील, संभाजी पाटील, मधुकर भातमारे, उमेश शिंदे, गणेश नाईक, अप्पा मोरे, संदीप कदम, उत्तम गायकवाड, राम मिठारी, पिंटू पाटील आणि अप्पासो पाटील हे आत्मदहन करणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आलाय। या निवेदनासोबत यापूर्वी बांधकाम विभागाने दिलेल्या आश्वासनांच्या पत्रांच्या प्रतिही जोडण्यात आल्या आहेत। आता प्रशासन यावर काय पाऊल उचलतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।